दिल्लीतील आंदोलनादरम्यान चर्चेत आलेल्या एका व्हायरल व्हिडिओमुळे CGPचे प्रवक्ते विजेता दाहिया यांची पक्षातून हकलपट्टी करण्यात आली आहे। पण नेमकं असं काय घडलं की पक्षाला इतका मोठा निर्णय घ्यावा लागला? चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात। दिल्लीत आंदोलन सुरू असताना सोशल मीडियावर विजेता दाहिया यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला। या व्हिडिओमध्ये ते आंदोलनाच्या ठिकाणापासून दूर एका फास्ट फूड आउटलेटमध्ये बर्गर खाताना दिसत होते। त्याचवेळी आंदोलनात सहभागी कार्यकर्ते आणि विद्यार्थी पोलीस कारवाईला सामोरे जात असल्याचा दावा केला जात होता। त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी दाहिया यांच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित केले। वाद वाढल्यानंतर विजेता दाहिया यांनी स्पष्टीकरण देताना, मला भूक लागली होती म्हणून मी बर्गर खाल्ला, मी आंदोलनात सहभागी झालो होतो पण नंतर तिथून निघालो असे सांगितले। त्यांनी आपण 2 दिवस झोपलो नव्हतो आणि केवळ जेवण्यासाठी थांबलो होतो असा दावाही केला। मात्र हे स्पष्टीकरण पक्षाला मान्य झालं नाही। CGPचे अधिकृत निवेदन जारी करून विजेता दाहिया यांचे वर्तन अत्यंत असंवेदनशील आणि आंदोलनाच्या मूल्यांशी विसंगत असल्याचे म्हटले। त्यानंतर त्यांची प्रवक्ते पदावरून हकलपट्टी करण्यात आली आणि सर्व अधिकृत जबाबदाऱ्यांमधून त्यांना मुक्त करण्यात आले। या घटनेमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे। काही जण पक्षाचा निर्णय योग्य असल्याचे म्हणत आहेत, तर काहींच्या मते केवळ एका व्हिडिओच्या आधारे इतकी कठोर कारवाई करणे योग्य नाही। मात्र या प्रकरणामुळे आंदोलनापेक्षा विजेता दाहिया यांच्या व्हिडिओ आणि त्यानंतरची कारवाईच अधिक चर्चेचा विषय ठरली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? विजेता दाहिया यांच्यावर झालेली कारवाई योग्य होती का, की त्यांना स्वतःची बाजू मांडण्याची अधिक संधी मिळायला हवी होती? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओंसाठी आपल्या बोलेमेटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।